साईराम भावांनो, दिवस तिसरा, सकाळचे 4:30 वाजलेत, 5 वाजलेत, 5 वाजायला आलेत. साईराम आरती चालू आहे आता मी उठलो जस्ट 5ला 10-15 मिनटं आहेत. पटापट फ्रेश होतो आणि मग भेटतो. हां चला बाय 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 बाय. साईराम साईराम. अक्षय बाय, झोप काय पूर्ण नाही झाली का? बाय मोठ्या जुगाडोमध्ये. आणि रात्री काल ब्लॉगच नाही एंड केला. काल असंच कालचा ब्लॉग असाच टाकला, ब्लॉग एंडच नाही केला बाबा. चला भेटूया, फ्रेश वगैरे होऊया मस्तपैकी, चाय टोस्ट काय असेल खाऊया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. दिवस साईराम 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 तर बोल, खातो काय? साईराम अक्षय. साईराम 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 तो फिर बाय. हा साईराम साईराम साईराम. आज सकाळी चाय आणि काय आहे बटर, हां बटर बटर आणि मॉम्स मॅजिक. मॉम्स मॅजिक बटर बिस्किट. कारपेट पे रख बैठने की जगह मॉम्स मॅजिक बटर. मॉम्स मॅजिक बटर. कुठे आला? हिरो आला बघा, हिरो आला, कल्याण बाय आला. कुठे गेलेला तू? घरी घरी गेलेला. चला साईराम भावांनो, साईराम साईराम साईराम. दिवस तिसरा सुरू झालेला आहे आमचा आणि आता आमचा पहिला स्पॉट आहे दुपारचा आटगाव, म्हणजे उडपी हॉटेल ते आटगावपर्यंत आम्हाला जायचं आहे. हां तेच 24-25 किलोमीटर आहे. हां बाहेरून इथून आहे वाईट पत्तीच्या तर खूप मजा येते. आता 2 दिवस संपले काय कळलं पण नाही, काय कळलंच नाही कधी गेले असे 2 दिवस काही समजले पण नाही. पालखी घेऊन बरीच मजा आली. हां पण काल आपल्या म्हणजे आमच्या ग्रुपकडे पालखी होती ना, तर तुफान नुसते पळत होते, नुसते पळत होते, नुसते एवढी पळत. मजा आली ना विचारू नये. आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला, मी एंडच नाही केला कालचा ब्लॉग, झोपून गेलो मी. कारण का 2 दिवस झाले झोपलो नाही ना. माझीच नाही हालत तशी आहे, सगळ्यांची झोप कोणालाच भेटत नाही. सगळ्यांना 12-12:30 रात्रीचं आम्ही 12 वाजेपर्यंत जागा होतो. काय म्हटलं पाणी ते टी शर्ट वाटप वगैरे चालू होतं आणि आम्हाला मंडळाने गमछा दिला आहे रात्री. आणि काल एक बरं काम झालंय. हां आणि काल आपल्याला ID कार्ड पण भेटलं. नाही तर तुम्ही कमेंटमध्ये विचार करत असाल की हे टाकलं पाहिजे की ID कार्ड नाही पदयात्रेत जातोय. भेटूया आता मध्ये मध्ये, जरा उजडलं की भेटूया, सकाळ झाली की. आणि आम्ही पाठी काय चाललं माहिती आहे, सगळे पुढे गेले, सगळे अख्खी पालखी पुढे गेली आहे. निशानी पालखी, पुन्हा आपला ग्रुप, सावरपाडाचा ग्रुप, सगळे पुढे गेले. आम्ही मागे का राहिलं सांगू? कारण की आहे ना आम्हाला रील शूट करायची आहे, म्हणून आम्ही आरामात चाललो. भलेही आपला स्पॉट लांब आहे, खूप म्हणजे खूप लांब आहे, तरी पण आपण कव्हर करून टाकू, टेन्शन नाही. कव्हर करून टाकू. रील बनवली ना की नॉन स्टॉप साई बंधू सोबत आहे तोपर्यंत कव्हर करून टाकू. रील शूट केली ना त्याच्यानंतर नॉन स्टॉप. आणि रील अगर जर तुम्हाला बघायची असेल तर इंस्टाग्रामला लवकरात लवकर जाऊन मला फॉलो करा. तर चला आता भेटूया आपण थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही पण चालतो फटाफट, नाही तर मोबाईल घेऊन चाललो ना असं शूट करता करता स्लो होतो. साईराम साईराम. राजभाऊ आपला बिना चप्पल जायचं, बाबांची इच्छा. आता आम्ही पण चालतोच आहे आता कंटिन्यू. एकदा पण स्पॉट नाही घेतला. 7 वाजले, 1 तास झालं ना. 1 नाही जास्त रे ना, आपण लेट चालू केलं ना, 6ला चालू केलं ना. 1 तास आपला आमचा ग्रुपवाले आहेत ना सगळे पुढे निघालेत, सगळेच पुढे आहेत. आता आम्हीच पाठी आहेत, फक्त 4च जण आहेत ना आपण. आम्ही 4 पाठी आहे, बाजून कोण नाही लागत. पोचू एवढं काय नाही. तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो, आम्ही पाठी का राहिलोय. रास्तूला पण सांगतोय, आम्हाला रील शूट करायची म्हणून आम्ही पाठी थांबलो. आता आम्ही तो टायमिंग शोधतोय. टायमिंग नाही भेटणार, लगेच रील चालू करू आम्ही. आणि सकाळचं क्लायमेट मस्तच आहे. पण यावर्षी आहे ना इथे थंडीच नाही. गेल्या वर्षी तुमचे बोलतो, गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, म्हणजे इथे मी स्वेटर घातलेला. आणि याच रस्त्याला ना आपला चेतन पण होता, चैतन्य पालवे. त्याचं तुम्हाला माहितीच असेल, एका आजारामुळे त्याचं निधन झालं, म्हणून तो आता आपल्यात नाही आहे.
पण त्याची आठवण आणि त्याची साथ नेहमी राहील आपल्याला. खूप म्हणजे जीवाभावाचा आपला मित्र आम्ही गमावला आहे. देवाची इच्छा, आता काय करू शकतो आपण. पण खरंच पालखीला आलो ना, जेव्हा म्हणजे असं पालखीला जायचं ठरवलं तेव्हापासून त्याची आठवण आली की यावर्षी चेतन नसणार आपला. कारण काय सगळे स्पॉट त्यांनी मला चालवलेले आणि त्याच्यासोबतच चाललेलो मी, दर्शन, साहिल, आर्यन. आम्ही तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये जास्त करून त्या लोकांनाच बघितलं असेल. आणि यावर्षी साहिल शिंदे पण नाही आहे, आर्यन अण्णा पण नाही आहे, स्वस्तिक नाही आहे, मनोज दादा नाही, वैभव दादा नाही, अमोल दादा नाही, अजून कोण नाही, चंदन दादा नाही, खूप जण आहेत, हरीश पाटील नाही, जयेश दादा नाही, खूप जण नाही यावर्षी. पण यावर्षी नवीन ॲडमिन खूप आहे. एक ॲडमिन आहे बघा इथे पुढे, एक आहे आणि हा दुसरा. पण हा आहे ना दुसऱ्या पालखीतनं गेला आहे चालत, आपल्या पालखीतनं फर्स्ट टाईम. चला आता भेटूया. वर्षाचा अनुभव आहे. हां, किती वर्ष? 2 वर्ष मला या वर्षी झाले. हे दुसरं वर्ष आहे. हे दुसरं वर्ष आहे माझं. पकड रे, केस मध्ये मध्ये येतात. अरे यार, हात दुखले सांग ना. हात नाही दुखले, हात दुखले की आपला डायलॉग फिक्स आहे. चला भेटूया आपण पुढे आणि लगेच कॅमेरा बंद करायचा. पण आता खरंच हात दुखलेत. भेटूया. साईराम साईराम. बघ आता बघ चेक कर. इथे एक रील काढायसाठी एवढे आम्हाला कष्ट करावं लागले. आता तुम्हाला ती रील बघायला भेटेल माझ्या इंस्टाग्रामवर. बाकीचे आमचे ग्रुपचे मेंबर तर असे पुढे पळाले बघ. बरोबर कडक आलीत बघ. एकदा तरी बघून काही घे. येत त्याला. हा जयेश बांधल बनतो आणि आम्हाला शिकवावं लागतं त्याला की कशी रील्स बनवायची करून. हे बरोबर आहे जीवन. आता दुसरा टेक घेतो आम्ही. रील आपल्याला भरपूर बनवायचे आहे. सर्व टेक नाही दाखवणार, नाही तर तुम्हाला समजून जाईल. तुला भेटतो थोड्या वेळात. चालू केल्यानंतर तुम्हाला हॅलो वाटतो. पण तू इकडे उभा राहा, नाही तर ऑडिओ क्लिअर नाही ना. तुफानवाले रील शूट करून झालेत आपले. आणि रीलमध्ये असे टेक होते ना, म्हणजे आपल्याला पुढे म्हणजे तो टेकच होता तो रीलमध्ये बघून घ्या. त्याच्यात माझे जे साई बंधू आहेत म्हणजे आपले जे पार्टनर आहेत ते सगळ्यात पुढे जाणार आणि मी पाठवून त्यांचा व्हिडिओ काढणार, असा एक टेक होता. तर ते लोक पुढे गेले. आता स्पीड पकडून आपल्याला कॅप्चर करावं लागेल. आणि सुजलचा फोन माझ्याकडे आहे, तर फटाफट चालूया आपण. राज पाटील आहे, सुजल आणि ध्रुव पुढे आहेत. चला, ओम साईराम. तर आता आमचा नाश्त्याचा स्पॉट येईलच आता थोड्याच वेळात. थोड्याच वेळ आहे, तोपर्यंत स्प्राईट पिन घेऊया. स्प्राईट, कारण की रील बनवून थकलेत आपली पोरं. ढाकण कोण साई बंधू फक्त हा रील्समध्ये नसतो, हा एका पदयात्रीमध्ये पण असतो, बरोबर की नाही. पण आता तू सेवा केली ना म्हणजे ढाकण कोणला, मग परत मी कोण ठेवणार. हां, पाय पण मग रात्री पाय बी दाबले, आपले बोटं बिटं मोडले आहेत. युवराज पण आपले पाय रोज दाबतो. युवराज बिचारा आहे ना, काल पण त्याने माझे पाय दाबले, बाम लावला थोडा आणि बोटं वगैरे मोडले. असे साई बंधू असताना एक पदयात्री कशाला टेन्शन घे. हां, राज्य भाऊ आपले राजदादा. पहिली गोष्ट आहे ना, अख्ख्या पालखीत आता बघा आम्ही 4 जण आहेत आणि पाठी आपले मित्रच आहेत, पवन आणि चंदन, ते दोघं थांबले आहेत. म्हणजे आम्ही अख्ख्या पालखीतनं 7 जण पाठी थांबलो आहे. बाकी सगळे पुढे गेले आहेत. आणि आपला ग्रुप आहे ना, आमचा जो ग्रुप आहे तो स्पॉटवर पोचला असेल अंदाजा नाश्त्याच्या. आपला शहापूर मार्केटच्या अगोदर स्पॉट आहे आणि तिकडनं डायरेक्ट मग आटगाव नॉन स्टॉप. साईराम साईराम. आता ब्लॉग पण पोस्ट करायचा आहे डे 2चा. म्हणजे हा जेव्हा ब्लॉग बघत असाल तुम्ही त्याच्या अगोदर आला असेल डे 2चा, पण इथून पोस्ट करायचा बाकी आहे. आणि रात्री झोप पूर्ण नाही झाली आमची, मोजून 3-4 तास झोपलो. 3 तास
ते लोक तरी लवकर झोपून जातात, पण माझं काय नाही. मी लोक मला ब्लॉग एडिट करावं लागतं, ते सगळं आहे. मग परत ब्लॉग एडिट केल्यावर मी परत चार्जिंगला लावतो आणि फुल करतो चार्जिंग. म्हणजे काय आम्हाला भाई काल हे लोक रात्र जर्सी आणि त्या गमछाच्या पाठी लागलेले नुसते, कारण की सगळ्या पोरांचे भरपूर जणांनी फॉर्म नाही भरलेले. आम्ही कसं एरियातच भरलेलं, म्हणून आम्हाला काय टाईम नाही लागला. साईराम, आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरनं पण निघालो. आम्ही जेव्हा पोचलो ना तेव्हा आमचा ग्रुप निघाला. आम्ही थांबलो काय दोघांसाठी, या लोकांना स्पॉट नाही माहीत ना आटगावचा, म्हणून आम्ही या लोकांसाठी थांबलो, ध्रुव आणि सुजलसाठी. मी आणि राज थांबलेलो. आता ते लोक निघालेत. हे नाश्त्याला काय होतं? उपमा होता. नाश्त्याला उपमा होता. मी आणि राजनी नाही खाल्लं, या दोघांनी खाल्लं आहे दाबून ते पण एकदम. आता फटाफट आपल्या ग्रुपला कॅप्चर करू, स्पीड वाढवू. 10 मिनिटात. अक्षय भाई थक गए क्या? साईराम. थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील. एक जन्म काय साई, 1000 जन्मी तुमच्या पालखीत चालत राहील. बोला ओम साईराम. खास शायरी ही आपल्या भावासाठी होती. बिचारा भाई चालतोय आपण, थकलाय बिचारा. थकलाय म्हणजे थकला नाही, फक्त पाय दुखतंय. हा खालून पाय तर सर्वांचेच दुखत आहेत, त्याच्याहून जास्त माझे दुखत आहेत. चला आपण पळूया. आपला ग्रुप पुढेच आहे, भेटेल आता 10 मिनटं स्पीडनी चाललो ना, तर आपला ग्रुप पण आपल्याला भेटेल. अक्षय पण आपल्याच ग्रुपचा आहे. साईराम भावांनो, आपल्या ग्रुपला पण आपण कॅप्चर केलेला आहे एवढ्या स्पीडमध्ये चालून. आपले अक्षय नाश्ता स्किप केला नाही, मी नाश्ताच नाही केला काही. आबडधुबड नाही खायचं रे जास्त म्हणून. आणि मला ते उपमा जमत नाही पहिली गोष्ट, म्हणून मी नाही खात, पचत नाही. पेटेत नाही. MC स्टँड बघा, पालखीमध्ये MC स्टँड आलं चालायला. काही पण आता मारामारी झाली. MC स्टँडची आहे ना, मारामारी झाली आहे खाली. खाली म्हणजे कशी खाली नाही ते समजून द्या. महायुद्ध चालू आहे, महायुद्ध. वर्ल्ड वॉर चालू आहे. वर्ल्ड वॉर चालू आहे ना. युवराज आणि युवराजचा भाऊ भांडतोय, खूप भांडतोय. भलेही मोठा आहे पण तोच जिंकणार नाही. दोघं पण. चला आमचा भाऊ पण. आता पोचलोच आहे, आमची पालखी पण समोरच आहे तिकडे. आता पोचू आपण स्पॉटला. पहिला गणपती मंदिरमध्ये एक छोटासा स्पॉट घ्यायचा, अर्धा तासाचा तरी ना. तिथे थोडा आराम करायचा. मंदिर लांब आहे, अजून मंदिर लांब आहे. आताची मार्केट पण नाही आली. स्पॉट घेणार. हां, मार्केटमध्ये आधी एक घेणार, शहापूर मार्केट, मग मंदिर, आणि मग डायरेक्ट आटगाव ना. नाही, बॉम्बे डाबा. बॉम्बे, हां बॉम्बे डाबाला थांबणार, बाथरूम वगैरे, चाय वगैरे. कशाला म्हणजे जे आहे ते आहे, खरं आहे ना, जे आहे ते आहे. आणि आपला भाऊ तर फुल वन साईड. बस काय एक गाणं तर का बोल ना, कुठलं होतं ते गाणं? हां बोल. तू तुझा कंटिन्यू. अरे तू बोल तर, मला आठवून तरी ते मी निघालो. आज दुसरं रोज एकच नाही. हां, आज निघालो, आज पोचतोय. आता आज पोचतोय आपण, आजच पोचतोय तू तर. चालेल ना. तर आता फायनली आपण शहापूर मार्केटमध्ये पोचणार आहे, म्हणजे सुरूच झालं आता मार्केट. आणि याला काय गाणं अजून आठवत नाही. यारे चिलीमही पेटवा, मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या साईला भेटवा. क्या बात आहे बुवा. नमस्कार. साईराम. साईराम. कसं होतं गाणं कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर. फायनली आपण गणपती मंदिरात पोचलेलो. आत्ता आम्ही रेस्ट करतोय आणि हा फुकटचे संत्रे खात होता. आम्ही आपले साईराम, तेजस पटेल साईराम. तिकडे ऑरेंजिस खातोय बघा आपला साईराम, ऑरेंजिस खातोय साईराम. काळभोर साईराम. कुठे भावड्या, कुठे दाखव भावड्यांना, दाखव सगळ्यांना, दाखव. आणि आपल्या भावाला फोड आले ते पण दाखवतो. कॅमेरामॅन ओमकार साईराम. दाखव. फुटला ना. तर बघा कसं होतं बघा. दुखतंय ना.
पण चालतोय. साईराम, साई का नाम लेते रो. आणि ह्याला बघा नुसते गुडघे चोळतो. नुसते गुडघे चोळतोय बघा. रात्र दिवस. आणि तो बघा त्याला ऑरेंजिस खातोय. ऑरेंजिस भावाला खूप जळतंय. तिकडे पण आलाय, इकडे पण येतोय आता वाटतं. येणारच आहे. दबलाय तो पाप. फायनली दर्शन पण घेतलंय बाप्पांचं. आता चाललो आपण आडगाव. बाकी सगळे आले, दाखवतो तुम्हाला. साईराम साईराम. नाही साईराम. तू बस. हा थांब तिकडनं जायचं ना. इकडून जायचंय. तिकडनं जायचंय. थांब चप्पल घालतोय. पडे लवकर पड. कुठे शेवटची निशाणी बोलतोय तुला. तो बघ. हा साईराम भाई साईराम. या साईराम. अरे पका साईराम हा साईराम. तुला ब्लॉग मध्ये यायचं म्हणून काय तेच हे बरोबर बोललाय तू. थांबा साईराम थांबा. चला निघालो आम्ही परत एकदा. काय यायचं विचारायचं काय आता करणार. फोड आलाय. येऊ देत पायांना फोड साई. या पायांना बघण्याची तुम्हाला ओढ आहे. माझ्या 100 चुका माफ करणारा त्या पायांमधला एक फोड आहे. बोला ओम साईराम. भावांनो मगाशीच आम्ही गणपती मंदिराच्या इथून निघालो आणि एक स्पॉट घेतलेला छोटासा. थांबलेलो तिथे 15-20 मिनटं. आता परत चालतो आहे एवढा उन्हात. कसं आहे भाई आपलं ऊन कसं आहे सांग. कडक आहे ऊन पण शिडी आहे कमिंग सून. एक नंबर. ओम साईराम. कशी होती सायरी. कडक आहे ऊन पण शिर्डी आहे कमिंग सून. ऊन खूप आहे, खूप ऊन आहे. हा आडगावचा स्पॉट आहे ना, खूप म्हणजे खूप ऊन असतं. बाकी आहेत आपले ग्रुपवाले सगळे. साईराम साईराम. आता पुढे अजून एक स्पॉट घ्यायचा आहे कारण राज आणि अक्षय पाठी आहेत ना म्हणून. मग त्या लोकांसाठी थांबणार आहे आम्ही. मग ते लोक आल्यावर परत चालू. ज्यूस पियाला थांबलेत बघा सगळे. हा पी. साईराम साईराम. कल्प्या बाय साईराम 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 साईराम. हा झोपलाय बघा कसा. साईराम साईराम. या ज्यूस पियाला. छोटा उद्धव बाय तर झोपलाय एकदम. आपला पेज आणि तो पेज बाजू. गँग बघा आपली बसली आहे तिकडे. पी पी. आपण पहिला ग्लास. प्रिंट काढून एकदम बाजूला. दुसरा नाही ह्याच्यानंतर 4. काय बोल. ज्यूस पियाला की नाही. उदय 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 ज्यूस पियाला की नाही. उठून बस. माझा पण आवाज बसला असं वाटतं. एक नंबर आहे ज्यूस. एक नंबर आहे. या आपण अक्षय भावाची मजा घेऊया. 2 मिनिट मला उठते. दोघं सांगतो. साईराम 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 साईराम. कितवा क्लास आहे हे चल. हा साईराम साईराम. बघितलं ग्लास घ्यायला आलं साईराम बोलतोय. पाहिजे एकच बस. आता काय पाहिजे तो डिस्काउंट घेतो त्याच्याकडनं. हे त्याचा ठेवा. घे. अरे घे. हे घे. व्हिडिओ बंद केला आहे. बघितलं. त्याचा हात दुखतोय ना म्हणून. हे भाई बंद केला व्हिडिओ. मसाला हा मसाला भात आज आहे दुपारी. अरे पी रे पी.
पितोय ना मी, पी ना तू. ए गरम झालं. नाही हाय बरोबर आहे. किती संपवलंय बघा. सायराम बघा. अजून हे 3 ग्लास बी आला. 2 त्याला काय ऐकत नाही. बाईची मारामारी झाली आहे जरा पण चालतोय. सायराम सायराम तू झोपतोय काय? हो 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 पकडला गेला. अरे फोड. हे बघा कसे वेफर बघा. हा तू खा. अनिकेत भाई स्पॉन्सर बाय अनिकेत भाई. दाखव आता. असं बोललो तर मग तू काय बोलू नका. हे बघ आता ज्यूसचा स्पॉट घेतला. आता परत वेफर तो खातो ना. आता वेफर खायला थांबले. वेफर आणि सोडा बरोबर ना. हे बघा सोडा वेफर. हे खा रे खा. सायराम भावांनो मीठ टाकलंय बघा. मीठ आणि सोडा मिक्स. हा देतो थांब 2 मिनिटं थांब. तू पी लवकर. घे तुला घे मग मला दे. तू तुझ्याच वर. दुसरं काय नाही का याच्यामध्ये चिप्समध्ये? दुसरं काय नाही. टाक पटकन. थोडा बॉटल में मेरे को रख टाक. बस 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 बस. मीठ आणि सोड्याचं कॉम्बिनेशन मीठ आणि सोडा पालखीतच हे फक्त बघायला भेटतं ना. चांगलं येतं ना. क्लिअरिटी येते. येत आहे की नाही. बिल्ला एकदम. पालखीमध्येच फक्त मजा आहे. सोडा आणि मीठ टाकून पियायचं. बरोबर ना बाय. सायराम भावांनो. सायराम वाजत आले 3. दुपारच्या स्पॉटला आम्ही अजून पोचलो नाही. आमचा अर्धा ग्रुप पोचलाय. अर्धा म्हणजे मागे 3-4 जणच पोचले ना. आणि अर्ध्याहून जास्त आमची बच्चा कंपनी पूर्ण मागे बघा. अजून मागे खूप आहे. आता काय करणार. पोचायचं तर आहे कसंही करू. आणि निघायचं आहे बघा. आता बघा 3 वाजायला आले म्हणजे आम्ही 3 वाजेपर्यंत पोचू. तिकडे जाऊन आंघोळ वगैरे करू. जेवून परत लगेच निघायचं संध्याकाळच्या स्पॉटला अमन हॉटेल. आणि हा सारखा विचारतो आहे अनिकेत स्पॉट कधी येणार. ह्याला हिरवं झाड आणि 5 मिनिटाची आपली निशाणी सांगितली आहे. मग तो चालतो आहे. तसंच आपला तोफीरबाई पण आहे पाठी. साहिल जेटे सारखा विचारत आहेत दोघं कधी येणार. 5 मिनटं बोलतोय तरी ऐकत नाही. बोल. मी विचारतोय कधी येणार पण पालखी आम्हीच नेणार. 8 1 क्या बात आहे. 1 नंबर. विषय नाही भावाचा. चला आता पोचू आम्ही स्पॉटवर. पोचलो जा. 5 मिनटं आहे लास्ट. कन्फर्म आहे 5 मिनटं. आता फटाफट आंघोळ वगैरे करतो. कन्फर्म आहे. ब्लॉग अगर जर बनवायला भेटला तर बनवीन स्पॉटवर. असं पण हां आताच्या स्पॉटला म्हणजे असं आता काय नाही भेटणार आहे. डायरेक्ट निघताना बनवीन. बघू कसं काय. आता फटाफट मस्तपैकी स्पॉटला जाऊन जेवून आंघोळ वगैरे करायची आहे आणि तसंच निघायचं आहे. कपडे चेंज करून निघायचे. चला सायराम आणि मग तर बाबा तुफान. अक्षय बाय सायराम 3 वाजता स्पॉटवर आलो. 3:30 वाजेपर्यंत आंघोळ वगैरे जेवण वगैरे झाले. आता थोडा आराम केला 10-15 मिनटं. आता परत निघतो आम्ही. हा टिक्का लावतोय. सायराम सचिनदा. सायराम आता परत आम्ही निघतोय. वाजलेत किती वाजलेत 4:30 वाजले. आता निघू परत. अमन हॉटेलचा आपला प्रवास. आजचा रात्रीचा स्पॉट आहे अमन हॉटेल.
कडक रे, लाव ना, काटे तुटले. लाव नीट लाव. हो साईराम साईराम साईराम. चला बॅग ठेवा माझ्या. आता बॅग ठेवायची टेम्पोमध्ये. ट्रक आवाज बसलाय. दाखव एकदा बोलून बघ. काहीतरी बोल. काय बोल. ओम साईराम. तू एवढंच बोलतो. काय बोल. चला आता निघू. संध्याकाळच्या स्पॉटला जायला आपण सुरुवात केली आहे. साईराम. अर्धे पुढे आहेत, अर्धे पाठी आहेत. हा बघा चालता चाय पितो. साईराम भावांनो, साईराम. हा दिसला साईराम. आताचा आमचा स्पॉट आहे रात्रीचा. अमन हॉटेल रमणीक भाईचा स्पॉट आहे आपला. रमणीक भाई आपल्या स्पॉटच्या इथे जायचं आपल्याला. ह्याला आंघोळ करायला ना 1 तास लागतो. 8 ते 10 जण आंघोळ करून झाली तरी याचे एकट्याचे काय साबणच बोलायचं त्याला. चालू लोकांना आंघोळीला पाणी नाही, ते 10 बालड्या आंघोळ केल्या आहे. त्या. लोकांना इकडे आहे ना, ते आम्ही अर्ध्या जणांनी फक्त तोंड धुवून आले. जे पदयात्री चालतोय ना आम्ही बोलतोय साई बंधू साईरामवाले आम्ही लोक म्हणजे, तर त्या लोकांना ना पाणी नाही भेटत आहे. आणि हा 5-5, 6-6 बालड्या. ओके सर. सांग. तर आता आम्ही थांबलोय. सुजल में नया टीम खोला होरीपाडा ईस्ट. तर आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपला. ओंकार वगैरे हे लोक बाथरूमला गेले. ओंकार आहे, काळभोर गेलाय, प्रथमेश गेलाय. पत्तू. अरे पत्तू आपला काय बोलतो. साईराम काहीतरी बोल ना. साईरामच तू बोल. चालायचं आपल्याला पुढे, तर हे लोक टाइमपास करतोय. ते फोटोशूट चालू आहे. आता ते अमन हॉटेल हे येणार नाही. जेव्हा ते थकणार ना, तो घाट येईल ना आडवा तिडवा, तेव्हा माहीत पडेल. चालत नाही लोक, टाइमपास करतात. हे बघा एडिटर साईराम. हे न्यू मेंबर आहेत ना. नाही ते नाही. एक मी बसते. अरे मीच बसलो रे. आणि दुसरा आहे बघ. मी काय हे लोक तिकडनं थांबलोय तुमच्यासाठी. मला ते काय स्लो चालतात हे लोक. साईराम भावांनो, साईराम. आता आमचा भेलचा स्पॉट आलाय. इथे पालखी पण थांबवतात आमची. भेलचा स्पॉट आला. आता मस्तपैकी भेल खायची. आणि माझा घसा बसलाय. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, म्हणजे याच्या अगोदरच्या, कसे आपण तुफान चालत होतो. आणि आज सकाळी उसाचा रस पण पियालेला थंडा. मग ते गळा बसला. आता गोळी खातो स्पॉटवर पोचल्यावर. आपल्या साईराम भेळ खायच्या स्पॉटवर पोचलेत. साईराम. हे अक्षय किती वेळ झाले. अजून काय नाही खाल्लं. हे सगळे भजी पाव आल्यावर लगेच पहिला त्याचा होता. त्याचीच आहे डिश. 2 भजीपाव खाल्ले. 2 राज्यभावांचा तर इंटरव्ह्यू. 2 राज्यभाऊ विदाऊट चप्पल चालतात ना. जरा हालत डाऊन झाली आहे. खाल्ला की नाही. फोडे खाली पण बसले मुलं. साईराम. वाजलेत आता 11 वाजलेत. आणि आम्ही 10 वाजता आलो ना आपण स्पॉटला. 10 वाजता आलो अमन हॉटेलच्या इथे. आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आरती झाली आधी, फ्रेश होऊन आरती गेली, मग जेवले वगैरे. आता सगळे असंच आम्ही राऊंड मारायला आलो. आत्ताच जेवलं आहे म्हणून. आणि वॉशरूमला पण जायचं होतं. तर आजचा दिवस किती होता. तिसरा की चौथा. आजचा चौथा. उद्या 4था दिवस आहे. आजचा 3रा दिवस पण समाप्त झालेलाच आहे. तर असंच उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर, लाईक, कमेंट सर्व करून ठेवा. तोपर्यंत आम्ही पण झोपतो आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय.